नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुकादमांच्या घरामध्ये सीमाने सगळी काही पूजेची तयारी केलेली असते। रमा आणि अक्षय आता पूजेसाठी बसलेले असतात आणि गुरुजी त्यांचे मंत्र म्हणू लागतात आणि लग्नामध्ये जे विधी असतात ते सगळे विधी आता पूजेमध्ये इकडे रमा अक्षय करत असतात। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे काही विधी करत असताना आता गुरुजींनी अग्निसुद्धा पेटवलेला असतो। अग्नीच्या साक्षीने पुन्हा एकदा आता सगळे विधी होत असतानाच आता सीमा ही सांगितल्याप्रमाणे रमाच्या गळ्यातील ते जुनं मंगळसूत्र काढते आणि त्याच वेळेस आता ताटातील ते रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र अक्षय आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने रमाकडे बघत त्याच्या दोन्ही हाताने अक्षय रमाच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो आणि ते मंगळसूत्र घालता क्षणीच इकडे रमा ही डोळे मिटते आणि खऱ्या अर्थाने आज रमा ही अक्षयची पुन्हा एकदा झालेली असते। आणि त्यानंतर प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघते तर इकडे रमाकांत अय्याजी समोर सगळेजण बसलेले असतात आणि ते सगळे विधी बघू लागतात। आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयसोबत उठून आता अग्नीच्या साक्षीने अखेर लग्नाचे 7 फेरे घेऊ लागते। अक्षयने रमाचा हात धरलेला असतो आणि त्यानंतर आता प्रेमाने रमा ताटातील त्या सगळ्या लाह्या आता अग्नीला अर्पण करते। अगदी लग्नामध्ये जे विधी असतात ते सगळे विधी आता पार पडत असतात, गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि त्यानंतर आता पुन्हा एकमेकांच्या हातात हात देत रमा आणि अक्षय लग्नाचे 7 फेरे पूर्ण करू लागतात आणि अग्नीला प्रदक्षिणा घालू लागतात। आणि त्यानंतर 7 फेरे पूर्ण होता क्षणी रमा आणि अक्षय अग्नीला हात जोडून नमस्कार करतात आणि त्यानंतर रमा अक्षयकडे बघते। रमा म्हणते की अखेर सगळे काही रस्ते पुन्हा तुमच्यापाशीच येऊन थांबतात आणि थांबलेसुद्धा, असे म्हणत रमा अक्षयकडे बघते आणि अखेर गुरुजींनी ती पूजा पार पडलेली असते। त्यानंतर आता सीमा ही रमा अक्षयकडे येते आणि रमा अक्षयला म्हणते की आता तुम्ही बेडरूममध्ये जा, तुमचा संसार सुखाचा हो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही नवरा बायको आहात। आणि रमा आणि अक्षयकडे बघत सीमा म्हणते की बघ रमा कशी लाजते अक्षय, तर अक्षयसुद्धा खुश होऊन हसू लागतो। त्यानंतर आता रमाकडे हात करत अक्षय म्हणतो चल रमा, आणि दोघेही आता बेडरूममध्ये जातात। सीमा तर खूप खुश झालेली असते। रमा आणि अक्षय आतमध्ये बेडरूममध्ये येता क्षणी अक्षय आणि रमा इकडे तिकडे बघतात तर सगळी बेडरूम आता फुग्यांनी दीपमाळांनी सजवलेली असते आणि ते बघून आता अक्षय म्हणतो बापरे, हे कधी केलं आता यांनी। अक्षय आता दरवाजा बंद करून घेतो। अक्षय म्हणतो की काय गरज होती हे सगळं करण्याची आणि काय करतात काय माहिती, असे म्हणत आता अक्षय त्याचे पॉकेट काढून ठेवतो आणि कॉटवर बसतो। तेवढ्यात पापडाचा कडकड असा आवाज येतो तर अक्षय डचकतो। रमा आता हसू लागते। अक्षय म्हणतो काय काय ठेवलंय काय माहिती। रमा म्हणते पापडाचा आवाज आहे आणि आता बेडशीटवरचे सगळे फुटलेले पापड आता अक्षय हातात घेतो आणि म्हणतो की हे काय चाललंय यांचं सगळं, आणि हे सगळं करण्याची काय गरज होती। आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की थांब, यांचं काय चाललंय ना बघतोच मी, असे म्हणत अक्षय आता दरवाजा उघडतो आणि दरवाजाला आता अभ्या आणि मयुरी कान देऊन आतमध्ये काय चाललं हे ऐकतच असतात। दरवाजा उघडता क्षणी अभ्या घाबरतो आणि लगेच अक्षय म्हणतो की अभ्या हे सगळं काय चाललंय। अभ्या म्हणतो काय चाललंय, तर अक्षय म्हणतो की हे अजिबात करायची गरज नव्हती, आमच्या लग्नाला ना खूप वर्ष झाली। आणि अक्षय आता ते पापडाचे सगळे तुकडे अभ्याच्या हातात देतो आणि म्हणतो की जा आता। तर लगेच अभ्या म्हणतो की धन्यवाद आणि गुड नाईट। पुन्हा अक्षय आता रागाने अभ्याकडे बघतो तर अभ्या हसू लागतो आणि पटकन अक्षय आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करतो। आणि त्यानंतर दरवाजा बंद करताच इकडे मयुरी अभ्याला म्हणते की अभि, आज जर अक्षय आणि माही एकत्र आले तर अक्षयला कळणार का। आणि लगेच मयुरी म्हणते की कळणार का अक्षयला ती माही आहे म्हणून। आता अभ्या विचार करतो आणि विचार करत अभ्या म्हणतो की कळणार, पण माही बरोबर हँडल करील। इकडे आता आतमध्ये अक्षय पुन्हा चिडचिड करू लागतो। अक्षय रमाला म्हणतो की काय हे डेकोरेशन करण्याची काय गरज होती, कसले हे पापड आणि काय चाललंय। तर आता रमा ही अक्षयचा हात धरते आणि रमाला आता चक्कर येऊन रमा आता डोक्याला हात लावू लागते। तर अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा अगं काय होतंय। अक्षय आता रमाच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो रमा अगं तुला ताप आलाय वाटतं। रमा म्हणते की नाही मी ओके आहे। अक्षय म्हणतो की ओके कसं, बघ तुझं अंग किती गरम लागतंय।
नंतर आता अक्षय पुन्हा बेडवर बसू लागतो. तर पुन्हा आता बेड खाली खेळणी ठेवलेली असते. अक्षय आता बेड खालची ती सगळी खेळणी बाहेर काढतो, हातात घेतो आणि म्हणतो, रमा हे सगळं काय चाललंय? पापड खेळणी वगैरे हे काय आहे सगळं? आणि अक्षय आता रमाला कॉटवर झोपवतो. अक्षयने रमाला कॉटवर झोपवल्यानंतर अक्षय आता रमाच्या डोक्यावर पुन्हा एकदा प्रेमाने हात फिरवतो. रमा आणि अक्षय आता दोघेही कॉटवर झोपल्यानंतर एवढ्यात आता घड्याळाचा अलार्मचा आवाज येतो आणि पटकन आता अक्षय उठतो. रमा म्हणते की अहो ते घड्याळाचा अलार्म बंद करा ना, माझं डोकं खूप ठणकतंय. तर अक्षय म्हणतो हो हो. आणि त्यानंतर आता अक्षय ते घड्याळ शोधू लागतो, पण अक्षयला काही घड्याळ सापडत नसतं आणि घड्याळाचा अलार्म तसाच चालू असतो. सगळीकडे शोधल्यानंतर अक्षय आता कपाट उघडतो, तर ते घड्याळ कपाटात असतं. पटकन अक्षय रागाने ते घड्याळ काढून त्याची अलार्म बंद करतो आणि बाहेर जाऊ लागतो. आणि इकडे आता नैना, आभ्या, मयुरी, सीमा सगळेजण बाहेर हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता अक्षय हा बाहेर येतो. अक्षयला बघून आता आभ्या म्हणतो, अक्षय काय चाललंय तुझं? सगळं असं काही मजेत आहे ना? तू असं आत बाहेर का करतोय? ते ऐकून अक्षय म्हणतो की तुझं काय चाललंय आभ्या? हसतच आभ्या म्हणतोय, अरे तुझी गंमत चालली रे. रागाने अक्षय म्हणतो, कसली गंमत? तर सीमा आता अक्षयकडे बघते आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की पण झालं काय रे अक्षय? अक्षय म्हणतो, हा कसला विधी होता? ही कसली पूजा होती? आणि हे सगळं काय चाललंय? सकाळपासून हे जे विधी पूजा चाललंय याचं मला काही सत्यच समजत नाही. अक्षय म्हणतो की या सगळ्यामुळे रमाची तब्येत बिघडली आणि रमाला तापसुद्धा आलाय. तर सीमा म्हणते काय? तर अक्षय म्हणतो हो. आणि तुमचं काय चाललंय? आभ्या आता उठून उभा राहतो आणि आभ्या म्हणतो की आम्ही ना हे सगळं गंमत म्हणून केलंय. रमाला ताप आलाय, आम्हाला काय माहिती? आणि लगेच अक्षय म्हणतो की हे सगळं कशासाठी करताय आणि कशासाठी केलंय तुम्ही? आभ्या म्हणतो की अक्षय, अरे असं काय करतोय? जेव्हा आपण काही खेळ खेळतोय तेव्हा आपण सगळे एकमेकांमध्ये सामील होतो ना. आभ्या म्हणतो की आम्ही जर असं खेळ खेळलो तर काय झालं? आणि तुला असं करायचं नाही आहे का? आणि आम्ही अशी गंमत करायची नाही असे म्हणतोस का तू? तर आता अक्षय म्हणतो की असं नाही आहे अभि. अक्षय म्हणतो की हे सगळं करायला वेळही नाही आहे आणि तुझ्या अशा या फालतू गोष्टीला उत्तर द्यायला माझ्याकडे आता वेळसुद्धा नाही आहे आभ्या. आणि इकडे आता सीमा म्हणते की जाऊ दे ना रे अक्षय, कशाला तू एवढं टेन्शन घेतोयस? इकडे आता माही ही देविकाच्या घरी तिच्या बेडरूममध्ये येरझऱ्या मारत असते आणि माही विचार करते की आता अक्षयला भेटायचं तर काय करावं लागेल आणि अक्षयला जर भेटलं ना तर खूप मस्त होईल. इकडे माही विचार करते की जर अक्षय मला भेटला आणि त्याला जर कळलं की मी माही आहे म्हणून तर आमच्यामध्ये माही म्हणून मैत्रीसुद्धा होईल. आणि आत्तापर्यंत अक्षय माझ्याकडे रमा म्हणून बघत होता, तर आत्ता यानंतर तो माझ्याकडे माही म्हणून बघेन असा विचार येरझऱ्या मारत आता माही करत असते. आणि इकडे आता रमा स्वतःशीच बोलते, मी काय करू आणि कसं जाऊ त्याच्यासमोर? तर तेवढ्यात नील आता माहीसमोर येतो. माही आता नीलकडे बघते. हसतच आता नील म्हणतो की माही तू अक्षयचं स्वप्न बघतेस का? कॉटवरती बसत आता माही म्हणते की नील तू नको माझी एवढी काळजी करू रे. मी काहीही करील आणि काहीही स्वप्न बघेन. तुला काय करायचं? नील आता पुन्हा माहीकडे बघतो. आणि आता माही म्हणते की तू आता एकट्याची सवय लावून घे. नील म्हणतो त्याचं कसं आहे ना माही, तू जर अक्षयच्या घरी जाणार होतीस आणि हे सगळं होणार होतं ना तर मी तुला अक्षयच्या घरी जाऊच दिलं नसतं. माही म्हणते तुला कळतंय का? अरे ज्या वेळेस मी बाहेर पडले होते ना, या घरातून गेले होते त्यावेळेस राहायला माझ्याकडे जागा नव्हती आणि मी रस्त्यावरती इकडे तिकडे भरकटत होते. तुला कळतंय का? आणि त्यावेळेस तू काय करत होता आणि कुठे होतास नील? मला वाटतंय त्यावेळेस तू एखाद्या रॅन्डम मुलीसोबत फिरत असतील वेळ घालवत. माही म्हणते की नील तू माझ्यासोबत हा असा काही वागला आणि तुला काय वाटतंय, तुला माझ्याबरोबर हे असं करण्याचा हक्क आहे का? माही म्हणते की स्वतःला कोण समजतोस रे नील तू एक चोर आहे चोर. नील ते सगळं माहीचं बोलणं ऐकत असतो. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माही तू अक्षयचा विचार डोक्यातून काढून टाक. तर हात करत आता माही म्हणते की तू कुठे कुणाच्या घरी राहतोस आणि कुणाच्या पैशावर जगतोस? मी फेकलेल्या पैशावर जगतोयस तू नील. आणि पहिल्यापासून तुला काय हवं होतं? हेच तर हवं होतं ना आणि मिळवलंस तू हे. तेव्हा तुझी चोराची मिजाज आहे ना, नीट राहा तू असे सल्ला आता माही ही नीलला देते. माही म्हणते की मला सुद्धा माझ्या पद्धतीने राहू दे आणि तू सुद्धा तुझ्या पद्धतीने राहा. तेव्हा तू मला नाही विचारायचं मी काय करतेस, कुठे जाते आणि कोणाची आठवण काढते ते. आता मात्र नीलला राग येतो आणि नील
पटकन आता माहीला मारण्यासाठी हात उगारतो. पुन्हा आता नील त्याचा हात पाठीमागे घेतो. इकडे आता अक्षयने ताबडतोब मुकादमांच्या घरी डॉक्टर बोलावलेले असतात आणि डॉक्टर आता रमाला चेक करतात. आणि त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की कदाचित बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, मलेरिया किंवा टायफॉईडसुद्धा होऊ शकतो. आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी सगळे काही टेस्ट आपण करूयात. तर सगळेजण आता डॉक्टरकडे बघून डॉक्टरला होकार देतात. आणि त्यानंतर रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की अहो, याच्यासाठीच मी डॉक्टर नको म्हणत होते, मला इंजेक्शन नाही घ्यायचं. तर डॉक्टर म्हणतात की असं कसं चालेल, इंजेक्शन तर बरं होण्यासाठी घ्यावंच लागेल. आणि आता लगेच रमाने अक्षयचा हात धरलेला असतो. तर डॉक्टर आता इंजेक्शन देण्यासाठी माहीचे हाताचा आता ब्लाऊज वर करू लागते. तर तेवढ्यात इकडे आता सीमा ही माहीकडे बघते, म्हणजे रमाकडे बघते. सीमा म्हणते की माही इंजेक्शन घ्यायला एवढी घाबरते का, म्हणजे एवढा ताप असताना माही इंजेक्शन घ्यायला घाबरते, हे असं काय हो राहिलंय. सीमा विचार करते की म्हणजे माही खरं बोलत असेल ना, कारण एवढ्या तापात माहीला इंजेक्शन नकोय. आणि त्यानंतर आता ती रमाचं ॲक्टिंग तर करत नसेल ना, असे आता सीमा ही माहीकडे बघत विचार करू लागते. आणि त्यानंतर आता रमाने अक्षयचा हात घट्ट पकडलेला असतो. डॉक्टर म्हणतात की अहो, हात हलवू नका. आणि त्यानंतर आता डॉक्टर हे इंजेक्शन देतात. तर रमा खूप घाबरलेली असते. त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की तापेमुळे प्रतिकारशक्ती खूप कमी झाली आहे, काही अँटीबायोटिक्ससुद्धा द्यावे लागतील. डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला 130 ताप आहे यांना म्हणून सांगते की जर ताप उतरला नाही तर तुम्ही मला पुन्हा कॉल करा आणि त्यानंतर मग आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू, असे डॉक्टरांनी अक्षयला सांगितलेले असते. अक्षय म्हणतो की मग ठीक आहे. इकडे आता नीलने माहीवर मारण्यासाठी हात उगारलेला असतो. तर आता नील थांबतो. माही म्हणते का थांबलाय नील, मार ना, कर, तुला काय करायचं ते कर, पण काही जरी झालं ना तरी माझ्या तोंडातून अक्षयचं नाव तू नाही थांबवू शकत. आणि तू काही जरी केलं ना तरी माझ्या तोंडावर, माझ्या ओठावर फक्त एकच नाव असेल आणि ते म्हणजे अक्षय. अक्षय असे माही आता ठणकावून नीलला सांगते. आणि त्यानंतर आता नील विचार करत म्हणतो की ओके, आता तुझ्या ओठावरती, तुझ्या मनात अक्षय हे नाव आहे, पण ज्या वेळेस हे नाव जगासमोर येईल ना त्यावेळेस तू या जगात नसशील, एवढं तू लक्षात ठेव, अशी धमकी नील आता माहीला देतो. तर माही आता नीलकडे बघू लागते. इकडे आता पुन्हा रमा ही झोपलेली असते. सीमा आणि नैना या रमासमोर असतात. तर अक्षय आता एरझऱ्या मारत असतो. झोपेतच आता रमा बरचळू लागते आणि रमा तिच्या तोंडातून आता बोलू लागते की अक्षय, मला अक्षयकडे जायचंय. ते बघून आता सीमा ही तिरप्या डोळ्यांनी अक्षयकडे बघते आणि आता सीमा नैनाला खुणावते. ही तर काहीतरी बरळते नैना. इकडे आता अक्षय सीमाला म्हणतो की आई तू जा झोपायला. तर सीमा म्हणते नाही, मी थांबते इथे. अक्षय म्हणतो की नको आई, तू जाय, कारण उद्या जर तुझी तब्येत पुन्हा बिघडली ना तर मग खूप अवघड होईल. सीमा आता नैनाकडे आणि अक्षयकडे बघते आणि अक्षय म्हणतो की मला उद्या ऑफिसला जायचं आहे, महत्त्वाच्या मीटिंगासुद्धा आहेत आणि त्यामुळे उद्या तुला रमासोबत थांबावं लागणार आहे. तर नैनासुद्धा आता सीमाला समजावते आणि म्हणते की काकू जा तुम्ही. नैना म्हणते की आपण आता जाऊयात, अक्षय घेईल, अक्षय आहे ना, तो घेईल त्याची काळजी. तर सीमा म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते ठीक आहे, जाते मी, पण अक्षय जर काही लागलं तर मला सांगा बरं का. आणि लगेच नैना आणि सीमा या आता बाहेर निघून जातात. तर इकडे रमा पुन्हा तिच्या तोंडातून अक्षयचं नाव घेते. तर अक्षय आता रमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर मात्र रमाला तिचा कसा ॲक्सिडेंट झाला होता, रमाला कसं गाडीने उडवलं होतं, रमा कशी पुलाच्या खाली पडली होती, हे सगळं रमाला आठवतं. आणि त्यानंतर आता साईने कसे रमाला वाचवले होते आणि रमा पुन्हा साईच्या घरून जात असताना म्हटली होती की मला जाऊ द्या, मला अक्षयकडे जायचे. साई म्हणतो की तुम्ही अगोदर आतमध्ये चाला बरं, आणि साईने रमाला आतमध्ये नेलेली असते. ही प्रत्येक गोष्ट आता रमाच्या डोळ्यासमोर येऊन रमा ती आठवते आणि रमा पटकन आता तिच्या तोंडातून अक्षय अक्षय असे नाव घेत असते आणि अक्षय आता रमाच्या समोर असतो. आणि रमा म्हणत असते की मला अक्षयकडे जायचं आणि मी यांच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो ए रमा, काय चाललंय तुझं, काय बोलतेस तू. आणि रमा म्हणते मला यांच्याकडे जायचं आहे. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवतो आणि
ती पट्टी पुन्हा आता सुकली की दुसरी पट्टी आता अक्षय ठेवत असतो. इकडे आता नैना आणि सीमा बाहेर येतात. सीमा आता खूप घाबरलेली असते. सीमा म्हणते की अगं नैना, ती झोपेत बरळते आणि तिने जर झोपेत सगळं काही अक्षयला सांगितलं तर खूप मोठं प्रॉब्लेम होईल, अशी भीती आता सीमाला वाटत असते. सीमा म्हणते की जर तिने सगळं काही तिच्या आयुष्यातलं झोपेतच सांगितलं तर अक्षयला सगळं काही कळेल. डोक्याला हात लावत आता सीमा म्हणते की काय करायचं नैना आता. सीमा म्हणते की अगं ती तापामध्ये काहीतरी बोलते आणि बरळते. नैना आता सीमाला समजावं लागते. नैना म्हणते हे बघा, तुम्ही अगोदर शांत व्हा. नैना म्हणते की काकू, तुला वाटतंय ना तसं काहीच होणार नाही, तू काहीच काळजी करू नकोस. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की काकू, तुम्ही काही काळजी करू नका, झोपेल ती. तर सीमा म्हणते की अगं, ती झोपेतच बरळून अक्षयला सगळं काही सांगून टाकेल, त्यापेक्षा आपणच अगोदर अक्षयला सांगूयात का. चल चल. नैना पुन्हा आता सीमाला समजावते आणि म्हणते की मी तुम्हाला एक सांगू का. तर सीमा म्हणते सांग ना. आणि आता लगेच नैना सांगू लागते की रमा नाही ती माही, माही नाही ती रमा. असे करत असतानाच तेवढ्यात पाठीमागून आई आजी तिथे येते आणि सीमाकडे बघते. आई आजी लगेच हुशारीने सीमाला म्हणते सीमा, तू जाऊन झोप बरं, मी बघते. आणि सीमा म्हणते हो. आणि सीमा आता आतमध्ये बेडरूममध्ये जाताच इकडे आई आजी नैनाकडे बघते. इकडे आता अक्षय हा रमाला समजावत असतो, रमाच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत असतो. आणि त्यानंतर आता सगळ्या मिठाच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्यानंतर अक्षय आता त्या पट्ट्या घेऊन बाहेर जाऊ लागतो. इकडे आता बाहेर हॉलमध्ये आई आजी नैनाला म्हणत होती असते की नैना, अगं काय चाललंय तुझं, रमा माही रमा माही. तर नैना म्हणते काही नाही आई आजी, ते फक्त मी सीमा काकूला समजावत होते. आई आजी म्हणते की काहीतरी सांगत होती ना तू तिला, ते मला सांग आता. तर नैना आता आजीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता नैना आणि आई आजीचे बोलणे चालू असताना अक्षय आता पटकन तेथून जाऊ लागतो आणि अक्षय आता आई आजी आणि नैनाचे बोलणे ऐकू लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा आता बेडरूममध्ये रमाकडे येतो. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा, मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. आणि त्या व्हिडिओ कॉलवरती बोलल्या होत्या ना त्या माही, त्यांना मी आजची अपॉइंटमेंट दिली आणि त्या आज भेटायला येणार आहे. तर रमा म्हणते काय. तर अक्षय म्हणतो हो, त्यासाठी मला जावंच लागेल. अक्षय बाहेर जाता जाता रमा ही माहीला कॉल करते. माही आता कंपनीच्या गेट म्हणजे कंपनीच्या एकदम समोर आलेली असते. त्यानंतर आता रमा ही माहीला म्हणते की माही, तू आज ऑफिसमध्ये जाणार आहे ना. तर माही म्हणते हो. तर रमा म्हणते की तू आज ऑफिसमध्ये जाऊ नकोस, मी तुला सांगते ऐक. तर माही ऑलरेडी आता कंपनीच्या समोर आलेली असते आणि फोनवर बोलत असतानाच अक्षय त्याच्या गाडीतून आता कंपनीसमोर येतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तू आज ऑफिसला जाऊ नकोस आणि तुझी अपॉइंटमेंट कॅन्सल कर. आणि त्याच वेळेस अक्षय पाठीमागून आलेला असतो आणि अक्षय फोनवरती माहीसोबत बोलत असतो आणि म्हणतो की मिस माही, मी ऑफिसला आलो आहे, तुम्ही किती वेळात येणार आहात. तर लगेच आता माही म्हणते की आय एम सॉरी, माझी तब्येत आज ठीक नाही, मी येऊ शकत नाही. तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय आता पाठमोऱ्या माहीकडे बघत म्हणतो की तुमची तब्येत बरे नाही आणि तुम्ही तर इथे आहात मिस माही, आणि तुमची तब्येत तर मला बरी वाटते. आणि त्या क्षणी आता अक्षयने माहीला समोर बघितलेलं असतं आणि ओळखलेलं असतं. आणि माही आता फोनवरती अक्षयला म्हणते की असं का वाटत नाही मी आजारी आहे म्हणून. तर अक्षय पाठीमागून माहीला हाक मारतो आणि ती हाक ऐकताच आता माही ही अक्षयकडे बघते. तर आता माहीला बघून अक्षयला भयानक सत्याचा उलगडा होणार का. आणि माही ही आपल्या घरी होती आणि रमा आणि माही एकसारख्या दिसत असल्याचे सत्य आता अक्षय समोर कसे येते आणि अक्षय आता कोणता निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.